नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलेया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता तेषां ज्ञानी नित्ययुक्त। एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं सच मम प्रियः। हागा जीवा पैलीकडी लेखुने जो पावोनी वावरो जाणे। तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत। 4 प्रकारचे पुण्यकर्म करणारे जीव मात्र किंवा मनुष्य मात्र माझी शरणागती पत्करतात किंवा सेवा करतात। त्यापैकी पहिला अर्थ आहे, दुसरा जिज्ञासू भक्त, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी भक्त आहे। या भक्ताचं लक्षण प्रतिपादन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, आर्त भक्त हा आरतीच्या निमित्ताने भक्ती करतो। संकट प्राप्त झालं तर संकटाचं निवारण आपण करू शकत नाही, याकरिता जो भगवंताचा आश्रय करतो म्हणून त्याला आर्त भक्त असं म्हणतात। जिज्ञासू जो भक्त आहे त्याला भगवत तत्वाला जाणण्याची इच्छा, त्यासाठी तो भगवंताची भक्ती करतो म्हणून तो जिज्ञासू भक्त आहे। अर्थार्थी नावाचा जो भक्त आहे तो आपल्या जीवनातली अर्थ कामना पूर्ण व्हावी यासाठी भगवंताची आराधना करतो। पण चौथा जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये संकट आलं काय तरी तो भगवंताची संकट निवारण करण्यासाठी भक्ती करत नाही। आलं संकट तर तो असं म्हणू शकतो, बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरे या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन। झाला हा वमन संसार। कारण संकट जरी आलं तर ते नाशिवंत देहाला नष्ट करणार आहे, किंवा पीडा जरी प्राप्त झाली तर देहापर्यंत आहे की नाही। या सामान्य पीडा निवारण करण्यासाठी तो भगवंताची आराधना करत नाही। संकट जरी आलं तर तो संकटाला सुद्धा सहज सहर्ष मनाने स्वीकार करतो। आध्यात्मिक साधक खरा तो आहे की जो जीवनामध्ये संकट जरी आले ना तर त्या संकटाचा सामना करू शकतो। म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला एक दृष्टी प्राप्त होते की प्रतिकूलता जरी आली तरी तो मनुष्य डगमगत नाही। नाहीतर मग व्यवहारातली पण माणसं डगमगतात, आणि परमार्थ करणाराही व्यक्ती जर संकटग्रस्त झाला आणि जर तो डगमगू लागला तर त्याच्या आध्यात्मिक विचाराची बैठक अजून काही परिपूर्ण दृढ झाली नाही असं म्हणावं लागतं। नाहीतर मग बरेच माणसं परमार्थामध्ये येत असताना याच भावनेने येतात की आपल्याला सगळ्या प्रकारची अनुकूलता मिळावी। प्रतिकूलता, दुःख, अपमान किंवा काही अडचणी आपल्या जीवनामध्ये आल्याच नाही पाहिजे। थोडक्यात काही माणसाची भूमिका ही अनुकूलतेची असते, आणि मग परिस्थितीच्या अनुकूलतेचा आनंद मिळाला की त्याला वाटतं हाच परमार्थाचा आनंद आहे। पण असं नसतं। परमार्थामध्ये अनुकूलता आणि प्रतिकूलता, सुख आणि दुःख, मान अपमान, निंदास्तुती, लाभ हानी, जय पराजय या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं आहे, किंवा सुख आणि दुःखाला समान मानणं, सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ असा जर असेल तर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे। रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। आपल्या मनातल्या या धारणा कायम निश्चित झाल्या पाहिजे की जेवढी आपल्या जीवनामध्ये दुःखाला किंमत आहे तेवढी सुखाला किंमत, किंवा सुखाला जेवढं सहर्ष मनाने आपण स्वीकार करतो तेवढंच आपण दुःखालाही सहन केलं पाहिजे। आणि भक्तांच्या जीवनात हे आपल्याला अनुभवाला येतं। सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं चिंताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते। जर आपण सहर्ष मनाने सगळ्या गोष्टी सहन केल्या ना तर आपल्या जीवनामध्ये आपोआप तप घडतं। आपोआप सगळं सहन करायचं। मान असेल, अपमान असेल, तुकोबारांचे एक प्रमाण फार गोड आहे। मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे,
हेच देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. सदैव समाधान राहता आलं पाहिजे. आपण लोकांतात राहिलो तरी समाधानी, एकांतात राहिलो तरी समाधानी, मंदिरात असतानाही समाधानी, स्मशानात असतानाही समाधान, समृद्धीमध्येही समाधान, विपन्न अवस्थेमध्येही समाधान, संपन्न अवस्थेमध्येही समाधान. तो हे प्रमाण आहे की नाही. मला वाटतं सावता महाराजांचा अभंग असेल हा, समयासे सादर व्हावे. म्हणजे फक्त अभंग चाल चांगली लावून नाही म्हणायचा. जीवनात जर असे प्रसंग आले तरी सामोरं जाता आलं पाहिजे. कधी आपल्याला मधुकरीमध्ये मिष्टान्न मिळेल तर कधी सुतक पडल्यामुळे मिळणारच नाही, तर त्या प्रसंगाला शिळ्या भाकरी खाव्या लागतील. कधी आपल्याला बसण्याकरता चटई मिळेल तर कधी बसण्याकरता आपल्याला पाटही मिळेल. कधी कधी होऊ शकतं ढेकळात बसावं लागेल. पण सगळ्या परिस्थिती ज्याला समानतेनं अनुभवता येतात, हे आध्यात्मिक पुरुषाचं लक्षण आहे. काही जरी आलं तरी घरा येऊ पा स्वर्ग, कावरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. घरामध्ये स्वर्ग जरी चालत आला तरी हर्षित व्हायचं नाही. आणि प्रसंगाला वाघ जरी खाण्यासाठी आपल्याला आला, आपल्याला खाण्यासाठी बरं, तरीसुद्धा डगमगायचं नाही. आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे. भक्ताची धारणा असल्यामुळे संकट आलं तरी तो भगवंताचे संकट निवारण करण्यासाठी आराधना करत नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या आपल्या हृदयात कोरून ठेवल्या पाहिजे. त्यापैकी ह्या ओव्या त्या आहेत. सुख प्राप्त झालं तर संतुष्ट होऊ नये, हर्षित होऊ नये. आणि दुःख जीवनामध्ये आलं तर विषादालाही प्राप्त होऊ नये. लाभालाभ न धरावे मना माझी. बऱ्याचदा आपलं जीवन घडविण्यासाठी सुखापेक्षाही दुःखाची भूमिका जास्त महत्त्वाची असते. किंवा दुःख जेवढं घडवता आपल्याला तेवढं सुख घडू शकत नाही. उदाहरण देतो व्यवहारातलं. ज्या विद्यार्थ्याला घरामध्ये सगळी अनुकूलता आहे, सगळी अनुकूलता, त्याच्या मुखातून शब्द निघण्याचा अवकाश की आई वडील सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण करतात म्हणावं लागतं, असे विद्यार्थी सहसा उच्च पदाला जात नाही. पण ज्या विद्यार्थ्याच्या घरामध्ये त्याला परिधान करण्याकरता फाटकेच कपडे आहे, कधी कधी त्याला शाळेमध्ये डबा न्यायचा असेल तर शिळी भाकरी असते किंवा कधी कधी ठेसाचा असतो, ही सगळी प्रतिकूलता असताना जिद्द जर असेल, असं जिद्द संपन्न लोक बऱ्याचदा उच्च पदावर जातात. हे व्यवहारातलं उदाहरण आहे. म्हणून प्रतिकूलतेमध्ये जर विचार चांगले असतील ना, तर ती प्रतिकूलतासुद्धा मनुष्याला स्वजीवनाच्या उत्कर्षाकरता कारण ठरवता येते. म्हणून मनुष्याने कधी रडू नये, नाही म्हणे मला हेच नाही मला तेच नाही, हे काही आध्यात्मिक पुरुषाचं लक्षण नाही. तो कायम समाधानी असला पाहिजे. म्हणून चौथा जो भक्त आहे ना, ज्ञानी भक्त, चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. काहीच करत नाही म्हणजे तो आळशी असा अर्थ नाही घ्यायचा बरं. प्रसंग कोणता चालू आहे, आर्त भक्ताप्रमाणे तो आरती भक्ती करत नाही, हे काहीच करणे नाही. किंवा जिज्ञासू प्रमाणे तो भक्ती का करत नाही. ज्ञानी आहे तो, त्याची जिज्ञासा अगोदरच पूर्ण झाली आहे आणि व्यवहारातल्या कोणत्याही विषयाची त्याला कामना नाही, म्हणून अर्थप्राप्तीसाठी सुद्धा तो भक्ती करत नाही. या अर्थाने म्हटलं आहे ते की काहीच करणे नाही, नाहीतर भक्तीसुद्धा करत नाही असा अर्थ घ्यायचा नाही बरं. बऱ्याचदा आपल्याला आपल्या आळशी जीवनासाठी काही आवश्यक प्रमाण सापडतात. पडो न राही न तये ठाई, ओगाची संताची पायी, न मागे न करी काही, तुझे आन गा विठोबा. या प्रमाणाचा असा अर्थ नाही आहे. बरेच माणसं वळकटीवर पडून राहतात आणि म्हणतात प्रमाणे पडवणे राहीन, तसं नाही. संताची पायी पडवणे राहीन असा अर्थ घेतला आहे. आता संत चरण प्राप्त झाले, देवाला परत काही मागणार नाही आणि त्यांच्या आज्ञेशिवाय काही करणार नाही. वचन न मोडी बोलिले ते, याचा अर्थ आहे न मगे न करी काही. चौथा ज्ञानी भक्त आहे, तो माझ्याशी एकरूप झाला, पण शारीरिक कर्म तो प्रारब्धवशामध्ये करतो. जनसमुदायामध्ये तो भक्त असा वाढतो, पण अंतरप्रतीती धर्माचा विचार केला तर तो माझ्याशी एकरूप झालेला आहे. अर्जुना, का बरं? ब्रह्मज्ञानाचा प्रकाश मिळाल्यामुळे आता त्याच्या जीवनामध्ये अज्ञान अंधकार नाही, किंवा मी आत्माच आहे असा त्याचा निसंदेह दृढबोध प्राप्त झाला.
जर तो आत्मस्वरूपाला स्वतःचं वास्तव स्वरूप मानतो तर सर्वात्मा असणारा मी देखील आनंदाने हर्षभरित होऊन तो माझा आत्मा आहे असं मी मानतो. यामध्ये भक्तीचा काय एक सिद्धांत प्रतिपादन केला की जशी आपली भावना असेल ना तशाच प्रकारचं आपल्याला फळ मिळतं. यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जर आपण म्हणत असाल देव नाही तर देव म्हणतो तू सुद्धा नाही. जर आपण म्हणत असाल की भगवान परमात्मा माझा आत्मा आहे तर भगवानही म्हणायला तयार आहे की भक्तसुद्धा माझा आत्मा आहे. इथपर्यंत आपण विचार पाहिला होता. ज्ञानाचे उजळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे मनोन मी ही तैसेची म्हणे उचंबळाला साता. 18व्या क्रमांकाची आता ओवी आहे. हागा जीवा पहिली कडीले खुणे जो पावोने वावरो जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. देह ही उपाधी आहे आणि उपाधीच्या योगाने हा भक्त माझ्या स्वरूपापासून कधी वेगळा होईल का? कधीही वेगळा होणार नाही. तर त्या भक्त जीवनाचं वैभव काय, त्याच्या स्वरूपाचा बोध किंवा त्याची कर्म करण्याची हातवटी ती या ओवीमध्ये सांगतात. अरे अर्जुना तो आहे कसा म्हणे. जेव्हा पहिली कडीले खुणे, खुण शब्दाचा अर्थ होतो वर्म किंवा लक्षण किंवा त्याचा असणारा बोध असा एक अर्थ होतो. खुणे शब्दाचा अर्थ काय, ऐसी वर्म अंतरीच्या खुणा प्रगट होणे. तुकोबारांची प्रार्थना नाही की नाही की नाही सुरुवात काय, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जेही द्वंद्वादी कदुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगट होणे. ते खुणा शब्दाचा अर्थ होतो लक्षण. आणि हा महात्मा कोणत्या लक्षणाने संपन्न आहे, जेव्हा पहिली कडीले जीवस्वरूपाच्या पलीकडं असणारं जे लक्षण आहे. मग आता जीवत्वदशेच्या पलीकडचं लक्षण कोणतं आहे, आत्मस्वरूपाचं. आणि ते आत्मस्वरूपाचं लक्षण जो पावोनी म्हणजे प्राप्त करून जीवत्वदशेच्या पलीकडे असणारं जे आत्मस्वरूपाचं लक्षण, आत्मस्वरूपाचा बोध जो प्राप्त करून प्रारब्धवशामध्ये आपलं आयुष्य शिल्लक आहे. मग आता वर्तन कसं करावं, वावरो जाणे हे त्याला चांगल्या प्रकारे कळतं. यातला 2-3 शब्दाचा विचार थोडा करावा लागेल. पहिला शब्द ओवीमध्ये आला आहे जीवत्व दशेचा. मग जीव कशाला म्हणतात याचं उत्तर आलं आहे 15व्या अध्यायामध्ये. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानिंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. त्यावरच्या ओव्या फार गोड आहे पण त्याचा विस्तार सगळा करत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात सर्व व्यापक जे चैतन्य आहे त्या चैतन्याला जसं की उदाहरण देता येईल. आता याही ठिकाणी पोकळी रिकामी जागा आहे, सगळ्या जगातही रिकामी जागा पोकळी आहे, तर त्याला आपण अवकाश किंवा आकाश म्हणतो. त्या आकाशाला जर मठाची उपाधी लागली तर ते त्याला मठ आकाश म्हणतात. जर रिकाम्या घटाची म्हणजे मातीच्या भांड्याची उपाधी लागली तर त्या मातीच्या घटामध्ये पण रिकामी जागा आहे, अवकाश आहे, तर त्याला आपण घटाकाश म्हणतो. वास्तविक आकाश व्यापक आहे पण व्यापक आकाशाला संकोचित करणारी कोण आहे, उपाधी आहे, उपाधी. तसं चैतन्य सर्व व्यापक आहे आणि ते एकटंच आहे. पण त्या चैतन्याला जर माया उपाधी लागली की चैतन्याच्या ठिकाणी किंवा ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी ईश्वर असं नाव येतं. आणि त्याच व्यापक चैतन्याला जर एका अंतकरणाची जर उपाधी प्राप्त झाली तर अंतःकरण किंवा आपली बुद्धी किंवा चित्त मन सगळे एकार्थी शब्द आहे. तर हे सत्वगुणाचं कार्य आहे. सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे स्वच्छ आहे. आणि स्वच्छ उपाधी जी असते ना ती समोरच्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये ग्रहण करत असते. जसं भिंतसुद्धा मातीपासूनच पृथ्वीपासून तयार होते पण अस्वच्छ आहे. आणि आरसाही पृथ्वीपासूनच तयार होतो पण स्वच्छ आहे. मग स्वच्छ उपाधी काय करते, समोरच्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये ग्रहण करते. तसं अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे सर्व व्यापक चैतन्याचं त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडतं. त्या आरशाप्रमाणे नाही पडत बरं, फक्त उदाहरण दिलं या आरशाप्रमाणे. पण अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो प्रकाश पडतो तर त्यालाच आपण चित आभास म्हणतो.
म्हणून चैतन्याचा आभास. मग काय झालं? अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये, बुद्धीमध्ये किंवा अविद्या उपाधीमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव. म्हणजे काय झालं? ज्ञानोबा म्हणतात, ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे. आत्मज्ञान म्हणजे ज्ञान स्वरूप असणारा आत्मा किंवा आत्मस्वरूप असणारं व्यापक ज्ञान, आणि त्याला शरीरा एवढी जर संकोचित उपाधी मिळाली की त्या उपाधीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब तो म्हणतात माझा अंश आहे, माझा अंश, आणि त्या अंशाला म्हणतात मग जीव. पंचदशीकारांनी पण याचं लक्षण केलं की नाही? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहशय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. मग चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेला जो आभास आहे ना त्याला म्हणतात जीव. आणि मग जीव काम काय करतो? जो जडा ते जीवविता देह अहंता उपजविता मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी. पै जीवाची बोधा गोचर जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्राय, हा जीव शब्दाचा अभिप्राय आहे. आणि ज्ञानोबा संसाराची व्याख्या तिथं पुढे करतात, आगा उपजने आणि निमने हे सात जी जे का मानने तो जीवलोक मी म्हणे संसारोहन. विस्तार तेवढा करण्याचं काही कारण नाही, परंतु शरीरामध्ये असणारं अंतकरण आणि त्या अंतकरणामध्ये पडलेला चैतन्याचा जो प्रकाश त्याला म्हणतात जीव. आता थोडा बारकाईने विचार करा. एखादी व्यक्ती आरशासमोर उभी राहते, आरसा उपाधी स्वच्छ आहे, आरशामध्ये जे पडतं त्याला आपण काय म्हणतो? प्रतिबिंब म्हणतो. आणि प्रतिबिंबाच्या समोर कोण असतं? बिंब असतं, बिंब. आता ज्या काळामध्ये आरसा फुटतो त्या काळामध्ये काय काय जातं? आरसा गेला, आरशातलं प्रतिबिंब जातं. प्रतिबिंब गेल्यामुळे प्रतिबिंबाच्या सापेक्ष आलेला मुखावर आलेला कोणता बिंब भाव तोही जातो, आणि फक्त मुख शिल्लक राहतं. बरं, अगोदरही मुखच असतं, नंतरही मुखच असतं, फक्त मुखाच्या ठिकाणी जो बिंब भाव आला त्याला कारण प्रतिबिंब आहे, आणि प्रतिबिंब भाव येण्याकरता कारण आरसा आहे. याचा अर्थ काय झाला? जे आरशावर अवलंबून आहे ते प्रतिबिंब खोटं आहे. तसंच आहे अंतकरणावर अवलंबून असल्यामुळे चैतन्याचा जो आभास ज्याला जीव म्हणतात तो जीवसुद्धा खोटा आहे. आणि म्हणून संत विचार करतात, खोटा जीव त्यांच्याकडे द्यावा कसा? ठेवीत हा पायी जीव थोडा. एक तर तो अल्प आहे, म्हणजे शरीरा एवढी त्याची व्याप्ती आहे, जीवत्वाची व्याप्ती शरीरा एवढी आहे. आणि दुसरा विचार केला तर उपाधीमुळे आला म्हणून खोटा आहे, म्हणजे द्यायचं थोडं त्यातही पुन्हा ते खोटं, आणि घ्यायचं काय? खरं परब्रह्म, पुन्हा ते व्यापक आहे. व्यवहार चांगला होईल का? हा व्यवहार म्हणजे असा होईल आपण घ्यायची काल्याची सेवा आणि त्यांना द्यायची पहिल्या दिवसात सेवा, हे असं होईल ना की केल्यासारखं. म्हणून ठेवीत हा पायी जीव थोडा. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा पै बुद्धी भेदाचा आरिसा जया हातोनी पडिला विरेषा. ते पुढची ओवी मला नाही आठवत, अर्धच ओवी आहे. मनोनी प्रतिती मुखाभासा मुकलातो. प्रतिती मुखाभासा म्हणजे जीवत्व दशा. या सगळ्या जीवत्व दशेला कारण आहे. जसं तिथं आरसा कारण आहे तसा बुद्धीच्या ठिकाणी असणारा भेद हाच भेदबुद्धीचा आरसा आहे. बुद्धिभेद घ्या किंवा भेदबुद्धी घ्या. मुखामुख दावोनी आरसा जाई निघोणी. हा आरशाचा हा भाग आहे. आरसा दोन काम करतं, मुखाला मुख दाखवतो उपाधीच्या योगाने, पण आरसा भेदही निर्माण करतं. आणि तो आरसा निघून गेला की भेद जातो, तत्सापेक्ष अभेद जातो, प्रतिबिंब जातं, बिंबही जातं, मुख मात्र शिल्लक राहतं. इथं सांगायचं काय आहे? जी जीवत्व दशा प्राप्त झाली की नाही प्रत्येक जीवाला, ती त्याची जीवत्व दशा ही फक्त शरीराच्या उपाधीमुळे आहे, अंतकरणाच्या कल्पित भागामुळे आहे. आणि हा महात्मा ब्रह्मज्ञानाच्या द्वारे अज्ञान नाहीस करतो. अज्ञान नाहीस झालं की सूक्ष्मदेहाचा अंतकरणाचा बाध होतो, आणि अंतकरणाचा बाध झाला की जीवत्व दशेचाही बाध होऊन जातो. अभिमानाचा वारा वाता आता वाजो ठेला वीरा
ते ऐक्य विची सागरा जीवेश आहे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये वारा वाहू लागला तर लाटा निर्माण होतात आणि वारा बंद झाला की बरोबर लाटा थांबतात. त्या लाटांचं आणि समुद्राच्या पाण्याचं जसं ऐक्य व्हावं तसा देहाभिमानाचा वारा जो आहे तो आता वाहण्याचं बंद झाला की ते जीवत्वदशेची जे लाट आहे ते ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते आणि ते ऐक्य आहे जीव आणि ईश्वराचं. हे ऐक्य या महात्म्याला प्राप्त झालं म्हणून तो जीवदशेमध्ये अडकत नाही बरं. कारण जीवत्व आला आहे उपाधीमुळे आणि जीवत्व दशेचा बाद करून जीवा पलीकडीले खोणे. जीवत्व दशेच्या पलीकडची असणारी लक्षणं मग ते कोणते आहे? निजबोध रूप हा. कालच आपण विचार पाहिला. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूप हा. हे निजबोध रूप आहे ना, यालाच म्हणायचं जीवा पलीकडीले खुणे. जीवत्व दशेच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे, सच्चिदानंद आत्मा आहे आणि त्या आत्मस्वरूपाला त्याने प्राप्त करून घेतलं. खरं असं आहे आत्मस्वरूप हे प्राप्तच होतं, फक्त भ्रांतीमुळे अप्राप्तीचा व्यवहार झाला. इथे जे म्हटलं ना, जो पावोनी म्हणजे आत्मस्वरूपाची त्याला प्राप्ती झाली. म्हणजे अगोदर अप्राप्त होता का? नाही. परमार्थामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती आहे, फक्त मध्यंतरी अप्राप्तीचा भ्रम मानला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या कानावर लेखणी ठेवावी, पेन्सिल ठेवावी आणि ती त्याला सापडूच नाही. मग तो काय म्हणतो? हरवली 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 असं म्हणतो. आणि आरशासमोर उभा राहिला तर काय म्हणतो? सापडली. आता सापडली का? हरवलीच नव्हती. हरवलीच नव्हती, परंतु सापडली असा व्यवहार का झाला? मध्यंतरी हरवल्याचा भ्रम झाल्यामुळे. तसा जीव काय म्हणतो? मी ब्रह्म झालो, मी ब्रह्म झालो. अरे तो कायमचा ब्रह्मच होता, फक्त तुला ब्रह्म नाही असा भ्रम झाला होता. आणि त्या भ्रमाची निवृत्ती संत महात्मे करतात. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट पुढे भ्रांती हे समूळ गेली दिसो लागली वाट. तर तिथला तो शब्द आहे ना, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, तर हा मराठीतला नीट शब्द घ्यायचा बरं. इंग्रजीतला NEET असा नाही घ्यायचा, कारण तो पेपर फुटलेला आहे. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागले वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दने पावलो पंढरी पेठ. असं जीवत्व दशेचा बाद करणारी आणि आत्मस्वरूपाची स्थिती प्रदान करणारी ही जी हातवटी ती गुरूंकडे आहे. आणि म्हणून ते गुरु एक काम करतात की त्याला जी स्वरूपस्थिती आहे पूर्वीच प्राप्त आहे, पण भ्रमामुळे अप्राप्त वाटते. जसं आपण उदाहरण पाहतो, एक सिंहाचा छावा चुकला आणि चुकला आणि बाबा त्याचा मेंढ्याच्या कळपात आला. मग ज्या कळपात मनुष्य राहतो ना, तशा सवयी त्याला लागतात. कळप चांगला निवडला पाहिजे. कळप चुकला की बस समजून घ्यावं, तशा सवयी लागतात ना. बरेच विद्यार्थी गावाकडून येताना निर्व्यसनी असतात, पण जिथं ते शिकायला जातात ना, त्या समूहामध्ये राहणारे सगळे माणसं तंबाखू खातात. मग याला तशाच सवयी लागतात. म्हणून कळप चांगला निवडला पाहिजे, नाही तर सवयी चुकीच्या लागून जातात. आता छावा आहे सिंहाचा आणि आला मेंढ्यांच्या कळपामध्ये. दैवयोगाने भाग्याचा उदय झाला त्याचा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पाणी पिण्याकरता एका सरोवराला आला. सिंह बसला होता जाळीमध्ये. सिंहाने पाहिले आपलं सगळं भक्ष्य आहे, डरकाळी फोडली. सिंह असेल किंवा कोणताही प्राणी, सिंह सहसा वीर आहे, त्यामुळे तो शिकार करत असताना धूर्तपणाने करत नाही, पहिलं सावध करतो. शहाणा मनुष्य जो असतो की नाही, तो आव्हान देतो आणि मग कुस्ती खेळत असतो. जरासंधाच्या आणि भीमाच्या युद्धाच्या प्रसंगाला असं म्हटलंय, महाभारतात कथा आली आहे. राजसूय यागाच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा, भक्तराज अर्जुन आणि भीमकर्मा वृकोदरा हा त्या जरासंधाकडे गेले. तिघेजण म्हणे आमच्यासोबत तो कुस्ती खेळ. जरासंध म्हणला तुमच्या दोघाबरोबर नाही करणार, माझ्या योग्यतेचा आहे भीम. कारण वीर पुरुषाबरोबर पराजय जरी झाला तरी मनुष्याची कीर्ती होत असते, म्हणून मी निवड केली आहे भीमाची. भीमाच्या बरोबर पराजय जरी झाला
तरी आपलं नाव अजरामर होणार आहे. म्हणून फॉर्म भरत असताना मोठ्या माणसासमोर भरला पाहिजे. जरी निवडणुकीत आपण पडलो तरी पण माणूस होता वा साधी हिंमत आहे का, त्यांच्यासोबत त्यांनी फॉर्म सोडून द्या विषय. मग ते सिंहाने डरकाळे सिंह गर्जना केली आणि सगळ्या मेंढ्या पळू लागल्या. त्याच्या सिंहाचा छावाही पळू लागला. त्या सिंहाने छलांग मारली, हिंदी शब्द आहे, उडी मारली आणि त्या छाव्याला पकडलं. का पळतो आणि बाकीचे पळतात म्हणून मी पळतो. अरे ते मेंढे सगळे, मग तो तर माझा अंश आहे ना. नाही नाही म्हणे तुझ्यापासून मला भीती वाटते. आणि मी तुमचा अंश कसा असेल, मी तर मेंढाच आहे. जीवाला असंच वाटतं मी जीवच आहे, जीवच आहे, मी आत्मा आहे असं कधीच वाटत नाही. संत महात्मे दया करता नाना प्रकारचा उपदेश करतात, करुणी सायास. मग त्या सिंहाने छाव्याला पकडलं, सरोवराच्या जवळ आणलं. मग पाण्यात पाण्यात पाहिलं. बघ म्हणे जसा माझ्या मुखाचा आकार आहे, मग जशी माझी आयाळ आहे तसं तुझं आहे की नाही. म्हणे हो. आता मी गर्जना करतो, सिंह गर्जना. सिंहाने डरकाळी फोडली. लाव म्हणे स्वर. लावला स्वर. मग त्या छाव्याने सुद्धा गर्जना केली. लक्षणिक झालं की नाही. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. तसं संत महात्मे जीवाला जीवदशेतून काढतात आणि सांगतात आपणही सच्चिदानंद स्वरूप आहोत. थोडा आणखीन बारकाईने विचार, परत हा विचार होत नाही. आपण सत चित आणि आनंद स्वरूप आहोत आपण सगळेजण. थोडासा विस्तार करतो. सत शब्दाचा अर्थ काय होतो, कायमचं अस्तित्व. चित शब्दाचा अर्थ होतो ज्ञानस्वरूप आणि आनंद शब्दाचा अर्थ होतो दुःख संबंध रहित सुख. जागृतीचा विचार करा बरं. जागृत अवस्थेमध्ये आपण आहे की नाही. नाही हां, सगळे आहे ना. जागृत अवस्थेमध्ये आपल्या अस्तित्वाचं आपल्याला ज्ञान होतं. आणि एखादा जागृतीमध्ये म्हणू लागला का हो मी आहे की नाही, थोडे तपासून पहा बरं. तर माणसं म्हणतात तुला आमच्या तपासणीने काही होणार नाही, जवळच फार मोठा दवाखाना आहे तिथं न्यावं लागेल. कारण आपलं अस्तित्व हे कायमचं आहे. म्हणजे जागृतीमध्ये पण आपण आहोत, स्वप्न पाहतानाही आपण आहोत आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा आपण आहोत. वास्तविक जागृतीतला देह स्वप्नात नाही, जागृती आणि स्वप्न सुषुप्तीमध्ये नाही आणि या तिन्ही अवस्था समाधीमध्ये नाही. पण सगळ्या ठिकाणी मात्र आपण आहोत. कालही आपण होतो की नाही. वास्तविक हा कालचा देह संपलेला आहे बरं. कारण याचं आयुष्य काल जेवढं होतं तेवढं आज नाही. एवढंच कशाला, आता जेवढं आहे तेवढं पुढं राहणार नाही. म्हणजे क्षणाक्षणाला देह संपतो आहे. हा देह काल नाही आहे, कालचा देह संपलेला आहे. पण कालही आपण होतो, म्हणजे मी आहेच, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणजे आपलं अस्तित्व कायमचं आहे म्हणून सत्स्वरूप आपण आहोत. स्वप्नामध्ये आपण अंधाऱ्या खोलीमध्ये झोपलेला आहोत, पण स्वप्न पडतं आपल्याला. स्वप्नामध्ये हा देह तर काही चालत नाही, नवीन देह असतो. पण स्वप्नात अंधाऱ्या खोलीमध्ये सगळ्या पदार्थांचं आपण प्रकाशन करतो. म्हणजे आपण ज्ञानस्वरूप आहोत, चित्स्वरूप आहोत. आणि जेव्हा गाढ झोपेतून जीव जागा होतो तेव्हा तो काय म्हणतो, मी सुखाने झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो. मग सुखासाठी गाढ झोपेमध्ये कोणता विषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, कोणता विषय आहे. पंचविषयापैकी कोणताच विषय नाही. विषय नसताना सुद्धा आनंद आहे, म्हणजे आपण आनंद स्वरूप आहोत. कोणत्याही प्रकारचा बाहेरचा प्रकाश नाही, तरी स्वप्नात आपण प्रकाशन करतो, ज्ञानस्वरूप आहोत. आणि जागृतीमध्ये आपल्या अस्तित्वाचा आपल्याला बोध आहे. म्हणजे जीवसुद्धा सत चित आणि आनंद स्वरूप आहे. देह हे आपलं स्वरूप नाही किंवा जीवत्व दशा हेही आपलं स्वरूप नाही. सच्चिदानंद स्वरूप हे आपलं अखंड अस्तित्व आहे. याला म्हणतात जीवा पलीकडीले खुणे. जीवत्व दशेच्या पलीकडे असणारी जी काही लक्षण आहे, स्वरूप आहे, जो पावोनी त्याला तो प्राप्त करून घेतो. आणि प्रारब्धवशामध्ये वावरो जाणे. वावरणे म्हणजे वर्तन करणे. कसं वर्तन करावं हे त्या भक्ताला कळतं. म्हणजे जीवत्व दशेचा बाध करून ब्रह्मस्वरूपाचं असणारं अखंड ऐक्य भंग न होऊ देता कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीचा व्यवहार कसा वर्तन करावा हे त्याला चांगलं कळतं. जो पावोनी वावरो जाणे, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करायचं आणि प्राप्तीच्या नंतरसुद्धा कल्पित द्वैताचा व्यवहार करावा. अभेदोने भेद
राखी येला अंगी वाढावया जगी प्रेम सुख किंवा की भक्ती सुखा लागी आपण पेचिदो हे भागी वाटोनी अंगी सेवकई बाणी एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजतया दावी योगी आजो. जे भक्तीचा व्यवहार कसा करावा हेही त्या ज्ञानी भक्ताला कळतं. दुसरा प्रकार ज्ञानाचा व्यवहार कसा करावा मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत क्षमां नित्यम तुष्यंती च रमंती च. भक्तीचा व्यवहार करतो आहे शरीरी हनकर्मे तो भक्त ऐसा गमी. ज्ञानाचा व्यवहार संवादातून करतो. सनकादिक हे ज्ञानी भक्त आहे आणि त्या ज्ञानी भक्तामध्ये कायम संवाद होतो. भागवतामध्ये त्यांचं महात्म्य आलं बरं. त्यांचं वय फार मोठं आहे पण हरिशरणम हा त्यांचा मंत्र आहे आणि त्या मंत्रामुळे जरा युष्मान्न बाधते. जरा नावाची अवस्था त्यांना बाधत नाही. म्हणजे ते वार्धक्याला किंवा म्हातारे कधीच होत नाही. ते कायम पंचहायन संयुक्त असं म्हटलं आहे. कायम ते 5 वर्षाचे राहतात. सनकादिक 4 जण भाऊ आहे आणि कायम भगवत चर्चा करतात. हरे कीर्तन तत्पराहा असं म्हटलंय. लीला अमृत सोन्मत्ताहा सदा वैकुंठ निलयाहा हे त्यांचं वर्णन केले भागवतामध्ये. ते कायम भगवंताचं कीर्तन भक्ती करत राहतात. म्हणजे भगवंताचं कीर्तीचं गायन करतात. म्हणून आता 4 जण आहे पण ते करतात कसं. 3 जणांनी समोर बसायचं आणि एकाने कीर्तन करायचं. कीर्तन करता करता एक बंधू थकला की त्याने खाली उतरायचं व्यासपीठावरून आणि दुसऱ्याला बसवायचं. कधी कधी माझ्यावर दया करत जा बसत जा कोणीतरी. आपल्यात काही भक्त तयार आहे भक्त नाही काही श्रोते तयार आहे. ते म्हणतात तुम्ही फक्त 10 मिनटं उशिरा या आम्ही सुरू करतो. एखाद दिवशी मला यावंच लागेल उशिरा. मी तर 10 मिनटं उशिरा आलो तर समजून घ्यावं पाठ विशेष तयारीचा होणार आहे. मग ते एक भक्त खाली उतरले तर दुसरे बंधू वरती बसायचे. एकदा भगवान शिवशंकर आणि पार्वती माता त्या वनातून चालल्या. जेव्हा पहिली कडीले खुणे जो पावोने वावरो जाणे भक्तीचा संवाद ते करू लागले. आणि मग आता सगळे ऋषीमुनी भगवान शंकराला नमस्कार करायचे. यांच्या जवळून पार्वती माता आणि भगवान शंकर निघाले. जवळून चालले होते पण आता हे आपल्या आनंदामध्ये मग्न झाले. त्याच्यामुळे त्यांना काय माहिती जो मनुष्य ऐकण्यात मग्न झाला ना तर त्याला गाडीचा आवाज येत नाही आणि फोडणीसुद्धा त्याला कळत नाही. फक्त तो मग्न झाला पाहिजे. ऐकण्यामध्ये मग्न झाला की मग त्याला बाकी काही कळत नाही. ओघात आलं तर सुट्टी नाही त्याला. मग्न झाला त्याच्यामध्ये काय कळत आहे देहाची अवस्था काय माहिती आहे. पार्वती मातेने विचार केला याने मुद्दाम नमस्कार केला नाही म्हणे. भगवान शंकर जवळून चाले पण मुद्दाम नमस्कार केला नाही. यांनी मस्तक खाली लवलं नाही की नाही म्हणजे मान लवली नाही यांनी. आणि त्यांनी शाप दिला पार्वती मातेनं तुम्हाला उंच मान प्राप्त होईल उंटाप्रमाणे. सगळ्या भावंडांना शाप दिला झाले उंट. पार्वती मातेचा शाप होता. भगवान शंकरांना माहिती होतं पण काही म्हटले नाही पुढं निघून गेले. आता आपल्यासारखा भक्त असता तर मला शाप मिळाला वारी बंद केली असते. पण इथे ब्राह्मण शरीर आहे सनकादिकांचं आणि उंटाचा जन्म प्राप्त झाला कथेत अंतर आहे नाही. वर्षभराने पार्वती माता भगवान शंकर पुन्हा त्या वनातून चालली वर्षभरानंतर. आणि मग पार्वती मातेने विचारलं सनकादिकांनो बरं वाटतं ना या देहामध्ये चांगलं वाटतं ना. त्या सनकादिकाने सांगितलं आई थोर तुझे उपकार फार मोठे उपकार आहे म्हणे आई तुझे. म्हणे उपकार आणि या उंटाच्या देहामध्ये कसं काय म्हणे हे बघ माते पूर्वी आम्ही होतो ब्राह्मण देहामध्ये. ब्राह्मण देहामध्ये ब्रह्मकर्म करावं लागतं. त्याच्यामध्ये त्रिकाल संध्या म्हणजे 3 वेळा स्नान करायचं. गायत्री मंत्राचा उच्चार करायचा. सगळं झाल्यानंतर शुद्धी अशुद्धी सांभाळायची आणि मग मिळाला वेळ तर भगवत कथा करायची. त्यामुळे भगवत कथेसाठी आम्हाला नित्यनेम बाकीचे धर्म कर्म सांभाळून कमी वेळ मिळायचा. आता अडचणच नाही. आता उंटाच्या देहामध्ये स्नान केलंच पाहिजे असा नियमच नाही. उठलं की भगवत कथा सुरू करायची आणि भूक लागली की काही नाही झाडावरचा पाला वरबडवून खायचा. त्याच्यामुळे या देहामध्ये काही शौचविधी झाला काय नाही झाला काय स्नानच केलं पाहिजे असं काही नाही म्हणे. म्हणून आई बरं झालं म्हणे भगवत भक्ती करता तू आम्हाला असा जन्म दिला की या जन्मामध्ये वेळ जायचं कारणच नाही.
पार्वती मातेनं आपला शाप मागं घेतला आणि भगवान शंकराने सांगितलं हे आमच्या भक्ताचं लक्षण आहे. जो जेव्हा पहिलीकडील खुणे पावोनी वावरो जाणे, प्राप्त करून संवाद कसा करावा, म्हणजे भक्तीचा व्यवहारही कळतो, ज्ञानाचाही व्यवहार कळतो आणि वावरो जाणे वर्तन कसं करावं. तर तिसरा आहे लोकसंग्रही त्यांना कळतो. कारण भक्ताने जर भक्ती केली तर त्यांच्या पाठीमागून येणारे जे साधक असतात की नाही ते यांचं वर्तन बघून भक्ती करत असतात. हेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ, यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवितरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते, मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. जेव्हा पहिली कडीले खुणे जो पावोनी वावरो जाणे, 3 व्यवहार सांगितले बरं आपण. जो जेव्हा पलीकडचे असणारी आत्मस्वरूपाची खुण लक्षण बोध संपादन करून सुद्धा प्राप्त करून भक्तीचा व्यवहार कसा करावा जाणे, ज्ञानाचा व्यवहार कसा करावा वावरो जाणे आणि कर्माचा व्यवहार लोकसंग्रहाचा कसा करावा जाणे, हे सगळं तो जाणतो. आणि जो महात्मा जीवत्व दशेच्या पलीकडे गेलेला आहे, आता ज्या ठिकाणी सूक्ष्म शरीर बाधित झालं, जिथं अविद्या उपाधी त्याला वेगळं करू शकत नाही, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. बघा बरं, जीवत्व दशा ही सूक्ष्म देहामध्ये प्रगट आहे आणि कारण देहामध्ये अविद्येमध्ये तिचं बीज आहे. बीजाचा नाश केला, सूक्ष्म देहाचा हे बाद झालेला आहे आणि स्थूल देह प्रारब्धाने राहिला. मग जिथं सूक्ष्म देह कारण देह त्याला भगवत स्वरूपापासून वेगळं करू शकत नाही, तिथं स्थूल देहाच्या वेगळेपणाने तो काय वेगळा होय. तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. देहाच्या वेगळेपणाने तो काय वेगळा होत असतो का. माझ्यापासून तो कधीही भिन्न होत नाही, कारण उपाधीचा भेद हा कल्पित असतो आणि कल्पित असणारा भेद काही वेगळा करू शकत नाही. जमिनीवर आपण 100 पाण्याने भरले मडके ठेवले आणि त्या प्रत्येकामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. मग आता त्या घटामध्ये असणारं पाणी, पाण्यात असणारं प्रतिबिंब, या एका प्रतिबिंबामुळे सुद्धा चांगलं बघा बरं, त्या प्रतिबिंबामुळे आकाशातला सूर्य वेगळा होतो का नाही, पाण्यामुळे नाही. म्हणजे तर प्रतिबिंबामुळे किंवा पाण्यामुळे सुद्धा वेगळा होत नाही, तिथं मातीच्या घटामुळे काय वेगळा होणार आहे. देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. आणि ज्या देहामुळे आपण त्याला वेगळा म्हणतो त्या देहाचं तादात्म्य ज्ञानीपुरुषाकडे नसतं. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले, आता शरीराचे तयाचे आठाई, आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काही निमित्ते पाहे पा. शरीराच्या वेगळेपणामुळे तो वेगळा होत नाही. हा तो म्हणू शकतो देवाला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे करी, दावी रूपमज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माथा, पाहोणी श्रीमुख देईन आलिंगन, जीवे निंबोलोन उतरीन, पुसता सांगेन हित गुजमात, बैसोन एकांत सुख गोष्टी, तुका म्हणयासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या, दावी रूपमज किंवा मी भक्त तो देव ऐसे करी असं तो म्हणू शकतो. पण हे प्राप्तिपूर्वक निषेध आहे बरं. हे नको ब्रह्मज्ञान केव्हा, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर नको, नाहीतर म्हणे मिळालंच नाही आणि तरी नको, याच्यात काही मजा नसते. अगोदर प्राप्त व्हावं आणि मग निषेध करावा. नाहीतर पोह्याला द्राक्ष मिळाले नाही आणि तो बगीच्यातून बाहेर आला म्हणे का हो तुमचा चेहरा लयच पडलेला आहे. हो ना म्हणे पंक्तीमध्ये जागाच नाही भेटली. झालं काय, द्राक्ष आंबट आहे. मिळाले असते तर म्हणण्यामध्ये मजा आहे की ते आंबट आहे. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं आणि मग भक्ती करता म्हणावं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे करी. असा भक्त देहाच्या वेगळेपणाने काय वेगळा होत असतो का, कधी होत नाही. म्हणून भक्त देहामध्ये दिसताना सुद्धा भगवत स्वरूपच आहे. कधीही आपण त्याला वेगळं म्हणू नये बरं. भक्त देहाने वेगळा होत नाही, इंद्रियाच्या व्यापाराने वेगळा होत नाही, मनाच्या संकल्प विकल्पाने, बुद्धीच्या निश्चयाने
किंवा अविद्येच्या उपाधीमुळे सुद्धा कशानेच वेगळा होत नाही. तो कायमचा भगवत स्वरूपच असतो, म्हणून कधीही वेगळं समजू नये. जसे कामधेनू एकटी चालली तर ती एकटीच जात आहे असं कधी म्हणू नये, त्याच्यासोबत त्रैलोक्याचं सगळं वैभव चालत असतं. तसा भक्त एकटा जरी चालला तर त्याच्या अदृश्य स्वरूपामध्ये परमात्मा गुप्त असतो. भगवान म्हणतात ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. तेवी आम्हा तया परस्परे बाहिरी नामाचीच अंतरे, वाचोनी आतोवट वस्तू विचारे मी तेची ते. देहाच्या बाबतीमध्ये त्यांची भावना काय असते? ज्ञानोबाने उदाहरण दिलं, ते नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये पण दिलं आहे बघा. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. नोवी परिमळ निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राही देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. एखादं सुगंधित फुल वेलीवर असतं आणि त्या वेलीवर असणाऱ्या सुगंधित फुलातला सुगंध वाऱ्याच्या बरोबर जातो. सुगंध गेलाय पुढं निघून आणि मागे देठावर सुकलेलं फुल राहतं. तसा भगवत भक्ताचा जो काही आत्मभाव आहे तो ब्रह्मभावाशी एकरूप झालेला असतो. फक्त ओस फुलाप्रमाणे आयुष्याच्या मुठीमध्ये केवळ देह राहिलेला असतो. तो अगोदरच एकरूप झालेला आहे. तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा वेगळा होत नाही. मग तुम्ही तर भक्त सांगितले की तुम्हाला ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय आहे आणि मग बाकीचे भक्त प्रिय नाही का? भगवान तर तसं नाही, बाकीचे भक्त उत्कृष्टच आहे, पण त्यातल्या त्या ज्ञानी भक्त माझा आत्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. उदारास ज्ञाने का जयाचे डोळे, देखोने न हाती देहीचे खोळे, सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. ज्याला ब्रह्मज्ञानाचे डोळे प्राप्त झाले आहे आणि ज्या ब्रह्मज्ञानाचे डोळे इतके तीक्ष्ण आहे की त्या देहाचे असणारं जे खोळ आवरण आहे ना त्याला बाजूला सारतात आणि आत्मस्वरूपालाच विषय करतात किंवा प्राप्त करतात. जसं की ग्रीष्म काळामध्ये सूर्याचे असणारे तीक्ष्ण किरण त्या ढगांचा पडदा बाजूला करून पृथ्वीपर्यंत येतात. हे जसं घडावं तैसे विवेकाचिनी पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानी देखती ऐसे आत्मयाते. विवेकाचा विस्तार झाल्यामुळे ज्याची बुद्धी किंवा स्फूर्ती ही स्वरूपावर जाऊन विराजमान होते आणि मग त्या देहाला ते वेगळे पाहतात. जसं किंवा तारांगणाने भरलेलं आकाश आहे तर ते समुद्रामध्ये प्रतिबिंबित होतं. याचा अर्थ असा झाला का की नक्षत्र तारकांसहित आकाश खाली समुद्रामध्ये तुटून पडलं? नाही, तुटून पडत नाही. जैसे तारांगण भरले तेच उदाहरण आलं की नाही. गगन समुद्री बिंबले परी ते तुटोनी नाही पडले, ऐसे निवडे. परंतु ते काही तुटून पडत नाही, फक्त तो आभास आहे. तसं शरीरामध्ये चैतन्याचा फक्त आभास आहे, स्वरूपाच्याच ठिकाणी आहे. म्हणून तो देहाच्या वेगळेपणाने कधीसुद्धा वेगळा होत नाही. म्हणजे देहाचे कर्म त्या महात्म्याला वेगळं करू शकत नाही. का करू शकत नाही माहिती आहे का? हा गगनीचे आहे, आभास येते वाये, तैसा आत्मा देखती देही गवसिलाही. गगनाच्याच ठिकाणी आहे, पाण्यामध्ये ते भासतं, ते फक्त आभास आहे. तसा मी ब्रह्मस्वरूपच आहे आणि देहामध्ये भासतं हे फक्त भासण्यापुरतं आहे. म्हणून तो कधीही वेगळा होत नाही, शरीराने नाही आणि शरीराच्या कर्मामुळे सुद्धा नाही. का होत नाही माहिती आहे का? त्याचं स्वरूप आहे पारमार्थिक आणि शरीराचं स्वरूप आहे व्यावहारिक. खरं मानलं तर प्रातिभासिक असणारा पदार्थ पारमार्थिक पदार्थाची लाभ हानी करू शकत नाही. कायमचं उदाहरण आहे आपलं. रज्जूवर सर्प भासला, दोरीवर नाही हो म्हणे, त्याच्या पाठीमागं आकडा होता. नागाच्या पाठीमागं आकडा असतो की नाही, पण इतका विषारी नाग होता आणि दोरीवर आम्हाला भासला तो. मग आता नागाच्या विषामुळे दोरी विषारी होती का? नाही. बरं, मोगऱ्याची माळा भासली एखाद्याला तर त्या मोगऱ्याच्या सुगंधित फुलामुळे ती दोरी सुगंधित होती का? नाही होत. म्हणजे काय झालं? कल्पित असणारा पदार्थ सत्य अधिष्ठानाची आपल्या स्वतःच्या गुणदोषामुळे कधीही लाभहानी करत नाही. यत्र यत अध्यस्तम तत्कृतेन
गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते. जे आद्यस्थ असतं ते अधिष्ठानाची कधीसुद्धा लाभहानी करू शकत नाही. म्हणजे कल्पित असणारा सर्प किंवा कल्पित असणारी पुष्पमाळा जशी दोरीला विषारी किंवा सुगंधित करू शकत नाही, तसा देह आहे प्रातिभाषिक. त्यामुळं देहाचे वेगळेपणे काय वेगळा होईल. तो कसं काय वेगळा होईल? वेगळा तो होऊ शकत नाही, त्याचा बोध आहे, हे त्याला सगळं माहिती आहे. परंतु तो फक्त व्यवहार करतो. जाणून नेणं ते करी माझे मन, तुझी प्रेम कोण देऊन या, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. हे परमार्थातले इतकं अपूर्व जीवन आहे बघा, इतकं चांगलं जीवन आहे. या जीवनामध्ये भेद नाही, तत्सापेक्ष अभेद नाही. इतकं सर्वोच्च जीवन परमार्थातलं आहे आणि या जीवनाचा आनंद वारकरी संप्रदायामध्ये घेता येतो. म्हणजे भगवत स्वरूपाचं ऐक्य तर बिघडू द्यायचं नाही आणि भक्तीच्या व्यवहारातला आनंदसुद्धा सोडायचा नाही. कल्पित द्वैताचा अंगीकार केला आहे आणि अद्वैत मात्र कायम ठेवायचं. भक्तीचा व्यवहार घडू शकत नाही का? घडू शकतो. आणि हे सगळं ज्ञानी महात्म्याचं लक्षण आहे. म्हणून ज्ञानोबाने शब्द ठेवला ते सी क्रिया किरणस आहे, पर अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. हा अनुभव घेण्यासारखा आहे, हे शब्दांनी बोलण्यासारखं नाही. हा ज्याला अनुभव प्राप्त झाला ते म्हणू शकतात, अभेदून भेद राखीला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख. हे भक्त वारंवार जन्माला येतात, कारण त्यांना माहिती आहे ऐक्य तर ढळत नाही. देव देवळ परिवारू किचे कोरोन किचे डोंगरू, तसा भक्तीचा व्यवहारो कान व्हावा. एका सोन्यापासून चंडिका तयार होते, त्या सोन्यापासून सुवर्णाचा त्रिशूळ तयार होतो आणि त्या सोन्यापासून पुन्हा महिषासुरही तयार होतो. व्यवहार दिसतो की नाही? व्यवहार दिसतो पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून, पण जर पाहिलं तर सगळं सोनंच आहे. तसं भक्ती आणि भगवान हे दिसण्याकरता आहे त्रिपुटी, पण असायला मात्र केवळ स्वरूपाची व्याप्ती आहे. म्हणून तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होईल? तो कधी वेगळा होईल का? वेगळा होणारच नाही. असा हा महात्मा आहे आणि अशा या महात्म्याचं अपूर्व जीवन आहे. तो वेगळा नाही होऊ शकत. भगवान त्याच्या हृदयामध्ये कायम विराजमान आहे, तो वेगळा नाही. त्या भक्ताला जर काही ताडण झालं तर त्याची वेदना भगवंतावर उमटू शकते. उदाहरण माहिती आहे, आपण ऐकलेलं असेल, भगवान द्वारकेचे राजे झाले. राजे झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं होतं सर्वांना की माझ्या ताटामध्ये दुधापासून तयार केलेला कोणताच पदार्थ वाढायचा नाही. जर तुम्ही दुधाचा पदार्थ वाढला तर दुधाच्या निमित्ताने, दह्याच्या लोण्याच्या निमित्ताने मला तो पदार्थ नाही दिसणार, मला आठवण होईल मग गोकुळातली. आणि जर ती आठवण झाली गोकुळातली तर यशोदा मैयाचं वात्सल्य, गोपिकांचं असणारं निष्काम प्रेम आणि माझ्या सवंगड्याचा असणारा सख्य भाव. किती भाव आहे? एक आहे वात्सल्य भाव यशोदा मातेचा, गोपालांचा आहे सख्य भाव आणि गोपिकांचा आहे मधुर भाव. या तीन भक्तीचंच मला स्मरण होईल. माझ्या ताटामध्ये कधीच पदार्थ वाढायचा नाही. ज्या दिवशी तो पदार्थ वाढला त्या दिवशी देवाने जेवणच केलं नाही. लोणी दिसलं की भगवंताला यशोदा मैयाची आठवण व्हायची आणि जे डोळ्यातून अश्रूचा प्रवास सुरू व्हायचा, जेवण राहिलं बाजूला. म्हणून सगळेच काळजी घ्यायची की देवाच्या ताटामध्ये चुकूनसुद्धा, देवाला ॲलर्जी नव्हती पण नको वाढायला, कारण जर आठवण झाली तर मग देवाला आवरलं जाणार नाही. बरं काय भक्ताचं प्रेम असेल की देवाला सुद्धा जे आपल्या स्वरूपामध्ये वाहून घेऊ शकतं. मग भगवान कायम चर्चा निघाली की स्तुती करायची, वा आमच्यावर निरपेक्ष प्रेम करावं तर राधीनेच करावं. कधी? लग्न झाल्यावर. 16,108 धर्मपत्नी असताना स्वयंपाक त्यांनी केलेला आहे. मग देवाने म्हणा, वा काय सुंदर भाजी झाली, असं म्हणावं की नाही? पण एकदाही नाही. आठवण करावी तर गोपिकांची. एकदा सहज भगवंताच्या दर्शनाकरता राधाजी आल्या आणि आल्यानंतर त्यांचा संमतीमध्ये, ही लीला आहे बरं, याच्यामध्ये उणीव काढू नका. श्री राधा राणींचा अधिकार केवढा मोठा आहे हे सांगण्याचं तात्पर्य फक्त अभिप्राय या उदाहरणात लक्षात घ्या, बाकीचं काही लक्षात घेऊ नका. आणि मग ते भगवंताने पुरस्कार केला, सन्मान दिला. पण यांच्या ठिकाणचा मत्सर जागी झाला की नाही? मत्सर नव्हता बरं, हा मत्सराचा आभास होता.
पण आपण त्यांचा कमीपणा सांगू नये. निंदा होऊ शकते आपल्याकडून. ज्यांना भगवंताचं पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याचं भाग्य मिळालं, त्या भगवंताच्या सगळ्या पट्ट राण्या काही सामान्य असतील का? हे सगळे भगवत भक्तच आहे. पण सवती मत्सराच्या भूमिकेतून उकळत असणारं दूध श्री राधाजींना ते प्राशन करण्याकरता दिलं. आता देह भावावरच नाही, आनंदाच्या भरामध्ये दूध लवकर थंड नाही होत. बाकीचे पदार्थ सगळे थंड होतात. मग काही माणसं आहे ना बघा, चहा थंड नाही होत आहेत, गरम गरमच घेतात, त्याचा आनंद मिळतो. म्हणजे आपल्याला काही अनुभव नाही, पण घेणारे सांगतात. पण दूधसुद्धा लवकर थंड नाही होत. जास्त गरम दूध पिणं हे आरोग्याकरता चांगलं नसतं बरं. मग गरम दूध कधीच पिऊ नये. ते थोडं थंड कोमट पिलं तर चालतं, पण गरम चहाप्रमाणे दूध, गरम कोणताच पदार्थ अति गरमही चांगलं नाही आणि अति थंडही चांगलं नाही. आपलं शरीराचं तापमान जेवढं आहे तेवढ्याच तापमानातला पदार्थ चांगला आहे. गरम दूध प्राशन केलं तर बाकीच्यांना असं वाटलं की आता हे बेशुद्ध होतील. काहीच झालं नाही. सायंकाळी 4 वाजता भगवान सभागृहातून चालले तर तळ पायावर एवढे मोठाले फोड आले. एक पाऊल टाकला की भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायचे. लाल बुंद पायाचा आकार झाला. बाकी सगळ्यांनी विचार केला, प्रभू झालं नेमकं काय? काय गरम तेल उडालं का काय पायावर, का काय झालं नेमकं? नाही म्हणे, कुणीतरी अपराध केला म्हणे. कोणी केला? तुम्हीच केला म्हणे. कसं काय? म्हणे गरम दूध राधेला प्यायला कुणी दिलं? म्हणे आम्ही. मग तो परिणाम राधा राणीवर व्हायला पाहिजे होता. भगवान म्हणे होईल कसा? राधेपेक्षा मी वेगळा नाहीच ना. पण तिच्या हृदयामध्ये माझे चरणकमल आहे. म्हणून तो देहाचीने वेगळेपणे काय वेगळा होय? वेगळा नाही. श्री राधाजी आणि मी एकच आहे. म्हणून देहाच्या संबंधाने किंवा कर्माने असा भक्त कधी वेगळा होऊ शकत नाही. बाकीचे पण भक्त चांगले आहे, ज्ञानी माझा आत्मा असा विचार येणार. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.